गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. हे बघा, आज आपण फिजिकल सिग्निफिकन्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया हा पॉइंट, पॅरलल ऍक्सिस थिअरम, परपेंडिक्युलर ऍक्सिस थिअरम असे 3 पॉइंट कव्हर करणार. मागच्या लेक्चर मध्ये आपण फिजिकल मोमेंट ऑफ इनर्शिया आणि कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी हे 2 पॉइंट कव्हर केले. तर आज आपण बघतोय फिजिकल सिग्निफिकन्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शिया काय हे मी तुम्हाला मागच्या लेक्चरला समजून सांगितलं. तर तो काय असतो, अल्जेब्रिक सम ऑफ प्रोडक्ट ऑफ मास and square of perpendicular distance from axis. हा होता आपला मोमेंट ऑफ इनर्शिया. ओके, हे बघा, 2 प्रकारचे मोशन आहे. एक म्हणजे रोटेशनल आहे आणि दुसरं म्हणजे ट्रान्सलेशनल आहे. दुसरं मोशन कोणतं आहे? ट्रान्सलेशनल. हे बघा, आता जर सपोज रोटेशनल मोशन आहे तर याच्यामध्ये जर आपण मोमेंट ऑफ इनर्शिया यूज करत असेल आय, तर ट्रान्सलेशन किंवा लिनियर मोशन मध्ये आपण यूज करतो एम म्हणजे मास. काय यूज करतो? मास. आणि याची जी कायनेटिक एनर्जी रोटेशनल मोशनची ही तुम्हाला माहिती आहे 1/2 I ओमेगा स्क्वेअर. आणि ट्रान्सलेशनल मोशनची जी कायनेटिक एनर्जी आहे ही आहे 1/2 mv चा स्क्वेअर. ही काय कायनेटिक एनर्जी आहे आणि ही पण काय कायनेटिक एनर्जी. बघा, आणि नंतर बघा, म्हणजे जसं रोटेशनल मोशन मध्ये ही घेतली तर काय ट्रान्सलेशनल मध्ये ही घ्यायची. हे बघा, आणि सपोज ही डायग्राम आहे किंवा रिजिड बॉडी आहे. या संपूर्ण बॉडीचं जे मास असतं ना डिस्ट्रीब्यूट झालेलं असतं. म्हणजे याचा जो मोमेंट ऑफ इनर्शिया असतो ना, हा समजा या बॉडीचं मास जे आहेत ना डिस्ट्रीब्यूट झालेलं याच्यावरती डिपेंड असतो. कशावरती? m1 समजा m2 अप टू mn असली तर ना, पण या बॉडीच्या मास वरती डिपेंड आहे याचा मोमेंट ऑफ इनर्शिया, कारण ते त्याच्या फॉर्म्युल्यामध्ये ऑलरेडी आहे. आणि मास किती अंतरावर डिस्ट्रीब्यूट झालेलं आहे म्हणजे ऍक्सिस पासून किती दूर आहे, म्हणजे या डिस्टन्स वरती ही r1 r2 आणि अप टू rn असं घेतो आपण, बरोबर आहे. तर या डिस्टन्स वरती ही मोमेंट ऑफ इनर्शिया डिपेंड आहे. आपण काय बघतोय? फिजिकल सिग्निफिकन्सचे पॉइंट क्लिअर करतोय मी तुमची. हे बघा, in the rotational motion moment of inertia is the same as the mass in the translation motion. Then kinetic energy of rotational motion is 1/2 I omega square, which is analogous to kinetic energy of translation motion, which is 1/2 mv square. म्हणजे analogous म्हणजे याच्या सारखीच ही याच्यामध्ये असणार आहे. जसं की याच्यात आपण I घेतला त्याच्यात m घेणार, याच्यात जर 1/2 I ओमेगा स्क्वेअर घेतला त्याच्यात हे घेणार. त्याच्यानंतर मोमेंट ऑफ इनर्शिया कशावर डिपेंड आहे? मास आणि डिस्टन्सचा स्क्वेअर. त्याच्यानंतर बघा, मोमेंट ऑफ इनर्शिया डिफरंट फॉर डिफरंट ऍक्सिस. समजा आता ऍक्सिस चेंज केला, लक्ष द्या, आता इथे ऍक्सिस आहे तर आपल्याला काय करावं लागेल माहिती? हे जे मास राहील ना इथून इथून समजा याचं सेंटर इथे अंदाजे, तर याचं इथपर्यंत घ्यावं लागेल असं, बरोबर आहे. म्हणजे डिस्टन्स वाढेल म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया काय होतो? चेंज होतो. मास वरती डिपेंड आहे आणि त्याचं डिस्ट्रीब्युशन म्हणजे ते कुठं मास कुठं डिस्ट्रीब्यूट झालेलं आहे, म्हणजे किती दूर आहे जवळ आहे याच्यावरती पण काय डिपेंड आहे? मोमेंट ऑफ इनर्शिया. ह्याच्या जे फिजिकल सिग्निफिकन्स आहे. फिजिकल सिग्निफिकन्स म्हणजे काय मुलांना? याचे भौतिक गुणधर्म. काय याचे भौतिक गुणधर्म? सिग्निफिकन्स म्हणजे गुणधर्म आणि फिजिकल म्हणजे भौतिक. फिजिक्स म्हणजे भौतिक शास्त्र आणि शास्त्र म्हणजे अभ्यास. तर बघा मुलांनो, याचे काही 2 मार्क्स साठी हा पॉइंट विचारला जाईल, पण याच्या सोबत जे असणार आहे तो मोमेंट ऑफ इनर्शियाची डेफिनेशन आणि असणार आहे. तर बघा, पहिला फिजिकल सिग्निफिकन्स आहे. तर काय पहिला फिजिकल सिग्निफिकन्स? मोमेंट ऑफ इनर्शिया रिप्लेसेस मास. मोमेंट ऑफ इनर्शिया कशाला रिप्लेस करणार आहे? मासला, म्हणजे इथं. अँड अँगुलर व्हेलॉसिटी replaces लिनियर व्हेलॉसिटी. आता तुम्ही म्हणाल सर अँगुलर व्हेलॉसिटी काय आहे? अँगुलर व्हेलॉसिटी आहे ओमेगा आणि लिनियर व्हेलॉसिटी काय आहे? v. म्हणजे जर तुम्ही मोमेंट ऑफ इनर्शिया मध्ये I घेतलं तर ट्रान्सलेशन मध्ये मास येणार. अँगुलर व्हेलॉसिटी आहे कशामध्ये असणार आहे? अँगुलर व्हेलॉसिटी आहे ट्रान्सलेशन मध्ये आणि सॉरी रोटेशनल मध्ये, आणि लिनियर व्हेलॉसिटी कशा असणार आहे? रोटेशनल ट्रान्सलेशन मध्ये v. ठीक आहे, तर असं. नंतर बघा, सेकंड पॉइंट आपण काय म्हणलो? कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशनल इज एनालॉगस टू कायनेटिक एनर्जी ऑफ ट्रान्सलेशनल. तुम्ही फॉर्म्युला लिहिलं तरी चालेल. हे बघा,
हे रफ करतोय आता मी हा एक 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 जे पॉईंट तुम्हाला सांगितले ते कसे लिहायचे ते सांगते बघा. कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 I omega square of rotational is analogous. Analogous म्हणजे काय? सेम to kinetic energy दुसरा पॉइंट क्लिअर झाला तुमचा. हे बघा पहिला पॉइंट आणि दुसरा पॉइंट. पहिल्या पॉइंट मध्ये तुम्ही याचे 2 पॉइंट करू शकता पहिल्या पॉइंट. ठीक आहे. आता बघा मी तुम्हाला तिसरा पॉइंट समजून सांगितलं होतं इथं की कशावरती डिपेंड आहे. 3 नंबर मोमेंट ऑफ इनर्शिया डिपेंड ऑन कशावरती डिपेंड आहे. हे जे मास डिस्ट्रीब्यूट झालेलं आहे का याच्यावरती. इंडिव्हिज्युअल म्हणजे प्रत्येक पार्टिकलचं मास आणि अजून कशावरती डिपेंड आहे. डिस्ट्रीब्युशन ऑफ मास. हे सांगितलं ना मास किती दूर डिस्ट्रीब्यूट झालेले आहे. चार पॉइंट 2 मार्क साठी 4 पॉइंट. तुम्हाला जर वाटलं 5 करायचे तर याला पहिल्या पॉइंटला 2 पॉइंट करून टाक. नंतर बघा एक याच्यामध्ये लास्टचा पॉइंट आहे जो आपल्याला लिहून घ्यायचा आहे. हे बघा मोमेंट ऑफ इनर्शिया डिफरंट. मी तुम्हाला सांगितलं ना आताच फॉर डिफरंट ऍक्सिस मीन्स नॉट सिमेट्रिक. ठीक आहे. चला ठीक आहे. इतकं जरी लिहिलं तरी काफी आहे. तर हे पॉइंट तुम्ही कव्हर करून घ्या. कारण काय होतं तुम्ही म्हणाल सर हे 4th पॉइंट समजून सांगा. जर समजा मी तुम्हाला आता सांगितलं तसं इथं ऍक्सिस आहे आणि मास इथं आहे. तुम्ही जर या पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढून राहिले आणि पुन्हा इथं ऍक्सिस आहे. मला सांगा इथून इथपर्यंत जर कॅपिटल आर इतकं अंतर टोटल तर चेंज होईल ना मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शिया इज नथिंग बट आय इज इक्वल टू एम आर स्क्वेअर आहे. म्हणजे आर चेंज झालं तर मोमेंट ऑफ इनर्शिया चेंज होणार. समजा पहिल्या ऍक्सिस साठी आर 2 असेल तर दुसऱ्यासाठी 4 आहे समजा तर चेंज होणार. ठीक आहे ऑब्विसली. ओके क्लिअर झाला पॉइंट. दिसतंय क्लिअर. हॅलो ओके. तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्या. फिजिकल सिग्निफिकन्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. त्यामध्ये मोमेंट ऑफ इनर्शियाची डेफिनेशन लक्षात ठेवा जी की आपण कालच्या लेक्चरला शिकवली होती. इट इज अ सम ऑफ products of mass and square of perpendicular distance from axis. Okay, consider a rigid body of any shape. Body is rotating about axis. Body is made up of n number of particles having masses m1 m2 up to mn and perpendicular distance r1 r2 up to rn. ठीक आहे. देन बघा याच पद्धतीने आपलं एक्सप्रेशन आलं तर एस आय युनिट लिहिलं आपण केजी मीटर स्क्वेअर. त्याच्यानंतर ग्राम सेंटीमीटर स्क्वेअर. डायमेन्शन लिहिली ती 1 to 0 असं. ठीक आहे. की बघा आता नेक्स्ट पॉइंट बघायचा आपल्याला. हा पॉइंट क्लिअर झाला का? बोला ऐश्वर्या, अर्शिन, राज, रोहिणी समजलंय? हो सर. ओके रफ करतो मी. तर नेक्स्ट पॉइंट आपला बघा पॅरलल ऍक्सिस थेरम काय आहे आणि परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम. हे बघा पॅरलल ऍक्सिस थेरम. पॅरलल ऍक्सिस थेरम. तुम्ही म्हणणार सर इथे ऍक्सिस लिहिलंय. ऍक्सिस लिहा. हे बघा एक जर असेल तर ऍक्सिस आणि एक पेक्षा जास्त असेल तर ऍक्सिस. ठीक आहे इतकं लक्षात ठेवा. एक असेल तर ऍक्सिस म्हणा, एक पेक्षा जास्त असेल तर ऍक्सिस म्हणा. ठीक आहे लक्ष द्या. आता पॅरलल ऍक्सिस थिअरम आहे हा काय आहे ते मी तुम्हाला समजून सांगतो. आपल्याला प्रूफ काय करायचंय बघा. IO is equal to IC plus
mh². सुरुवातीला मी तुम्हाला एक डायग्राम समजून सांगतो, नंतर याचं जे पॅरलल ऍक्सिस थिअरमचं स्टेटमेंट हे आपण लिहून घेणं खूपच गरजेचं आहे स्टेटमेंट. ठीक आहे, लक्ष द्या. आता बघा हे स्टेटमेंट कसं लिहायचं काय मी तुम्हाला सांगतो. आता हे रफ करतो. ऍक्सिस आणि ऍक्सेस मधला फरक समजा तुम्हाला. ऍक्सिस म्हणलं की एक, ऍक्सेस म्हणलं की अनेक. बघा, आणि हाच आपला थेरम आहे. बट हा थेरम शब्दात कसा लिहायचा ते मी तुम्हाला सांगतो. आपण काय कन्सिडर करा, कन्सिडर अ रिजिड बॉडी ऑफ एनी डायग्राम. आपण काय कन्सिडर केलं की रिजिड बॉडी ऑफ एनी शेप. कन्सिडर रिजिड बॉडी ऑफ एनी शेप. एनी शेपची रिजिड बॉडी कन्सिडर केली. नंतर काय कन्सिडर करा बघा, सपोज इथं एक सेंटर आहे. ठीक आहे, हा जो ऍक्सिस आहे हा सेंटर मधून पास झाला असं समजा, सेंटर मधून पास झाला. ठीक आहे, आणि अनदर वन ऍक्सिस आहे की तो एनी पॉइंट मधून पास झाला. इथे एक ऍक्सिस आहे, तो काय झाला, ओ पॉइंट मधून पास झाला, एनी पॉइंट. सी विथ द सेंटर ऑफ दिस बॉडी. आता कन्सिडर करा एक स्मॉल पार्टिकल, स्मॉल इलिमेंट आहे इथं, ज्याचं मास डीएम आहे. किती मास आहे त्याचं, डीएम आहे. आणि हा जो पॉइंटला लोकेट झालेला आहे त्या पॉइंटला नाव दिलं आपण डी. आता काय करणार आपण, ह्या ऍक्सिस पासूनचं डिस्टन्स जॉईन करून घेतो. ठीक आहे, वाटलंच त्याला थोडस वरती काढतो. ओके, आता बघा काय करा, एक परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करा आणि हे जॉईन करून घ्या. अशा पद्धतीनं ही डायग्राम तयार झाली आपली पॅरलल ऍक्सिस थिअरम. कशी तयार झाली, पॅरलल ऍक्सिस थिअरम. मुलांना व्यवस्थित लक्षात द्या. हे बघा, आपण असं समजून घ्या की हा इथं जो आहे हा एमओपी ऍक्सिस आहे, आणि हा जो आहे दुसरा याला म्हणतात एसीबी ऍक्सिस. त्यांनी जे नाव दिलेलं आहे तेच देऊ, कारण की नाव चेंज केलं तरी पण उत्तर येतं, तसं काही नाहीये. आपण काय कन्सिडर केलं, इथं दोन ऍक्सिस. पहिला जो ऍक्सिस आहे तो हा एसीबी हा कशामधून पासिंग थ्रू सेंटर मधून पास झालेला आहे. दुसरा जो ऍक्सिस आहे तो एनी पॉइंट मधून पास झाला, इकडे असा अंदाज. एक स्मॉल इलिमेंट कन्सिडर केला ज्याचा मास डीएम आहे, आणि तो कोणत्या पॉइंटला लोकेट झालेला आहे, डी पॉइंटला. मग आपण हे सर्व जॉईन करून घेतला, डी एन परपेंडिक्युलर ड्रॉ केली, इथं 90 डिग्रीचा अँगल होतो वगैरे वगैरे. ठीक आहे, मग 90 डिग्रीच्या समोरचा जो जी साइड असते तिला आपण हायपोटेनियस किंवा कर्ण म्हणतो. ओके, लक्ष द्या व्यवस्थित, केअरफुली. बघा, थिअरम खूप महत्वाचा आहे, समजणं खूप गरजेचं आहे. मग याच्या अबाउट जो मोमेंट ऑफ इनर्शिया असणार आहे, कशाच्या अबाउट, या एमओपीच्या अबाउट, तो असणार आहे आयओ. आयओ म्हणजे काय, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ऍक्सिस पासिंग थ्रू एनी पॉइंट. आयओ म्हणजे काय, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ऍक्सिस पासिंग थ्रू एनी पॉइंट. आता दुसरा जे ह्या ऍक्सिस साठी 2 नंबरच्या याला म्हणणार आयसी. आयसी म्हणजे आय म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया आणि सी म्हणजे ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर. मग इथे लिहा आयसी मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर. ओके, अशा पद्धतीने. नंतर बघा कॅपिटल एम, एम विथ मास. एम काय म्हणणार आपण, मास. आता बाकी काय राहिलं या फॉर्म्युल्यामध्ये, एच. एच जे एच बी द डिस्टन्स बिटवीन पॅरलल ऍक्सिस. हे दोन ऍक्सिस पॅरलल आहेत. पॅरललचा अर्थ काय असतो की यांच्यामध्ये असणारा अँगल 0 डिग्री आहे आणि हे कधीच एकमेकाला इंटरसेक्ट करणार नाही. आणि या दोघांमधला अँगल काय, सॉरी या दोघांमधला डिस्टन्स काय म्हणला आपण, एच. व्हॉट इज द एच, एच विथ द डिस्टन्स बिटवीन दिस टू पॅरलल ऍक्सिस. व्हॉट इज द एच, डिस्टन्स बिटवीन पॅरलल ऍक्सिस. What is the h? h with the distance between parallel axis. ओके, एक मिनिट हा. मी तुम्हाला काय सांगितलं आता, हे बघा आयओ, आयसीएम आणि एच. आयओ म्हणजे काय, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ऍक्सिस पासिंग थ्रू एनी पॉइंट. आयसी म्हणजे काय, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर. एम म्हणजे काय, मास ऑफ दिस एलिमेंट. आणि एच म्हणजे काय, डिस्टन्स बिटवीन पॅरलल ऍक्सिस. आणि डीएम इज ऑल्सो मास. डीएम म्हणजे स्मॉल एलिमेंट. डी म्हणजे काय, डी डी किंवा डेल्टा याच्यासाठी लिहिलं जातं. जर स्मॉल असेल तर त्याला डी किंवा डेल्टा लिहिलं जातं. लक्ष द्या. आता ही स्टेटमेंट काय बघा, आयओ काय, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ऍक्सिस पासिंग थ्रू एनी पॉइंट.
आयसी काय मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर, एम काय मास ऑफ एलिमेंट आणि एच काय डिस्टन्स बिटवीन पॅरलल ऍक्सिस. हेच आपलं स्टेटमेंट आहे किंवा थिअरम आहे, दोन्हीपैकी स्टेटमेंट किंवा थिअरम. तुम्हाला असं विचारलंय राईट द थिअरम किंवा स्टेट पॅरलल ऍक्सिस असं. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एनी ऍक्सिस is equal to the sum of moment of inertia about axis passing through center and product of mass and square of distance between parallel axis. Moment of inertia about any axis is equal to the sum of moment of inertia about axis passing through center and product of mass and distance between parallel axis. Square of distance between parallel axis. हाच आपला थेरम आहे बघा. मी तुम्हाला आता थेरम सांगितलं ना, थेरम लिहून घ्यायचं. ठीक आहे, हा थेरम खूप महत्वाचा आहे. स्टेटमेंट साठी हा थेरम विचारला जाऊ शकतो. मोमेंट ऑफ इनर्शिया of object about any axis is equal to काय सम ऑफ मोमेंट ऑफ एम आय म्हणजे शॉर्टकट लिहिता, मोबाईलचं नाव नाही ते. एम आय म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया is equal to sum of moment of inertia about axis passing through center and product of mass and square of distance between parallel axis. हेच तुमचं स्टेटमेंट आहे. हे जे लिहिलंय, हे जे सांगितलं, हेच तुमचं स्टेटमेंट आहे. आता आपल्याला हे प्रूव्ह करायचंय. काय करायचंय? हे प्रूव्ह करायचंय. प्रूव्ह करायचं पहिले एवढं अवघड नाही. बघा, हे पॉईंट फक्त व्यवस्थित लक्षात ठेवा. एनी पॉईंट सेंटर वगैरे खूप सिंपल आहे प्रूव्ह करायला. हे बघा, कन्सिडर वगैरेच तुम्हाला समजलंय सर्व. तेच कन्सिडर लिहायचं आतापर्यंत जे मी तुम्हाला सांगितलं ते. आता काय करायचं लक्ष द्या. मोमेंट ऑफ इनर्शिया, लक्ष द्या बरं का. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट पहिला ऍक्सिस कोणता आहे? एमओपी. एमओपी इज इक्वल टू एमओपी च्या अबाउट कोणता मोमेंट ऑफ इनर्शिया आहे? आयओ. कोणता आहे? आयओ. काय? आयओ. आता हे बघा मुलांना, आता हे कसं शोधायचं? त्याच्यानंतर अबाउट दुसरा कोणता? एसीबी. एसीबी च्या अबाउट काय? आयसी. आता हे शोधायचं कसं मी सांगतो तसं लक्ष द्या. आयओ ओ पॉइंट मोमेंट ऑफ इनर्शिया काय राहतो? मास. बघा, मास काय इथं? डीएम. मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवा. काय? एम आर चा स्क्वेअर, मास आणि परपेंडिक्युलर डिस्टन्सचा स्क्वेअर. परपेंडिक्युलर डिस्टन्स ओ, ह्या ऍक्सिस पासून इलेमेंट येत आहे ना, मग या दोघांमधलं डिस्टन्स काय? ऍक्सिस पासून इलेमेंट मधलं ओडी हे काय? किंवा डीओ, डीओचा स्क्वेअर. फक्त इंटिग्रेशन घ्यायचं. ठीक आहे. हे जे सिम्बॉल आहे ना, हा कशाचा सिम्बॉल आहे? हे बघा, हा जो सिम्बॉल आहे, हा सिम्बॉल आहे इंटिग्रेशन. मॅथ्स मध्ये हा हे बघा, मी तुम्हाला सांगतो आता, फक्त जस्ट लक्षात ठेवा. मॅथ शिकवताना पूर्ण क्लिअर होईल इंटिग्रेशन काय असतं. त्याच्यानंतर अबाउट आयसी ना, सी पॉईंट कुठे? इथं. इथून इलेमेंट पर्यंतचा डिस्टन्स सीडी चा स्क्वेअर किंवा डीसी चा स्क्वेअर. इंटिग्रेशन ऑफ डीसी चा स्क्वेअर. बघा, मास इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स चा स्क्वेअर. पहिले याच्यात मास इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स चा स्क्वेअर. हे लक्षात आलं असेल तर बघा. आता काय करणार आपण? लक्ष द्या. डीओ लक्ष द्या. आता हा जो आयओ आहे ना, याला खाली घ्या. आयओ इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ डीओ स्क्वेअर डीएम. आता डीओ अकॉर्डिंग टू द पायथागोरस. पायथागोरस काय सांगतो? ट्रायंगल कन्सिडर करा ओडीएन. पायथागोरस थेरम जमत असेल तुम्हाला अकॉर्डिंग टू पायथागोरस. ओडीएन किंवा ओएनडी तुम्हाला जसं वाटेल तसं लिहा. ठीक आहे. अकॉर्डिंग टू द पायथागोरस ओडीएन नुसार हे बघा, याच्यामध्ये ओडीएन
ओडी स्क्वेअर इज इक्वल टू डीएन सॉरी ओडी लिहिलंय डीओ लिहा कारण इथं डीओ घेतला ना डीओ स्क्वेअर इज इक्वल टू डीएन स्क्वेअर प्लस हे समजलं असेल तुम्हाला. हे बघा पायथागोरस थेरमचा यूज करून आपण काय केलं की ओ एन डी किंवा ओडीएन यांचं काय केलंय की पायथागोरस थेरम नुसार सॉल्व्ह केले. काय पायथागोरस थेरम हायपोटेनियस 90 च्या समोरचा हायपोटेनियस ओडी आणि हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू अनदर ज्या टू साइड आहे त्यांच्या स्क्वेअरचे ऍडिशन. ठीक आहे, मग डीओ स्क्वेअर देअरफॉर आयओ इज इक्वल टू काय इंटिग्रेशन ऑफ ओडी स्क्वेअर डीएम. तुम्ही ओडीची व्हॅल्यू इथं पुट करा. काय ओडीची व्हॅल्यू इंटिग्रेशन ऑफ डीएन स्क्वेअर प्लस एनओ स्क्वेअर. ओडीची पुट केली आणि इथं हा डीएम. हे बघा आता जो एनओ आहे एनओ ला कसं लिहू शकता एनओ एन सी प्लस सीओ. ही इथून हे पूर्ण आहे ना हे प्लस हे राहणार. ठीक आहे, मग हे काय होईल इंटिग्रेशन ऑफ डीएन स्क्वेअर सेपरेट इंटिग्रेशन घेऊन टाकायचंय डीएन स्क्वेअर डीएम. या डीएम ने सेपरेट मल्टिप्लाय करायचं इंटिग्रेशन ऑफ एनओ स्क्वेअर डीएम. लक्ष द्या पॉइंट एंड ला आलेला आहे खूप छोटासा पॉइंट आहे. हे जे आहे ना थोडस रफ करतो म्हणजे आपल्याला सोपं जाईल. हे बघा इंटिग्रेशन ऑफ डीएन स्क्वेअर डीएम एनओ ची व्हॅल्यू लिहून टाकायचं. एनओ काय एन सी प्लस सीओ. याचं काय येईल स्क्वेअर आहे. हे बघा मुलांना याच्या पुढे समजून घेण्या अगोदर आपण इथपर्यंत पुन्हा एकदा काय करू की हा पॉइंट क्लिअर. लक्ष द्या मुलांना आपण काय केलंय माहिती का इथपर्यंत समजून घेतलंय. ठीक आहे, आता बघा व्यवस्थित समजून घ्या. थेरम खूप सिंपल आहे. आता काय करायचंय की इथं काय एन सी प्लस सीओ आहे म्हणजेच हे कोणत्या फॉर्म मध्ये ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये. ठीक आहे, ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर या फॉर्म मध्ये. याला फक्त काय करा सिम्प्लिफाय करून द्या. इंटिग्रेशन ऑफ डीएन स्क्वेअर डीएम प्लस एन सी स्क्वेअर प्लस 2nc इंटू सीओ प्लस सीओ स्क्वेअर डीएम. हे बघा आता तुम्हाला हे तर माहिती आहे की पायथागोरस थेरम नुसार हे बघा डीएन आणि एनसी सीडीएन जर सीएनडी जर कन्सिडर केला आपण ट्रायंगल सीएनडी तर याच्या जर मध्ये जर सपोज आपण अकॉर्डिंग टू इथं लिहितो वाटलं असतं अकॉर्डिंग टू पायथागोरस. जागा कमी आहे पण लिहू आपण. इथं खालचं दिसतंय का तुम्हाला. हे बघा डीएन स्क्वेअर शॉर्टकट लिहितो थोडसा हायपोटेनस सीडी स्क्वेअर इज इक्वल टू हा सीडी स्क्वेअर डीएन प्लस एनसी. मुलांना हा जो छोटा ट्रायंगल आहे ना इकडचा याच्यावरून आपण हे लिहिलंय अकॉर्डिंग टू द पायथागोरस. मग या डीएन स्क्वेअर ची व्हॅल्यू काय होईल सीडी डीएन आणि एनसी स्क्वेअर. हे बघा याच्यामध्ये इंटिग्रेशन द्यायचं राहून गेलं इंटिग्रेशन ऑफ इथं डीएम. थोडस याला व्यवस्थित लिहून घेतो एक मिनिट. हे बघा इथपर्यंत आलेलो आहे आपण सीडी स्क्वेअर हा सीडीचा स्क्वेअर इक्वल डीएन प्लस एनसी. हा जे छोटा ट्रायंगल ना याच्यावरून हे लिहिलं. आता डीएन आणि एनसी यांची व्हॅल्यू काय ती सीडी स्क्वेअर. देअरफॉर इंटिग्रेशन ऑफ सीडी स्क्वेअर डीएम प्लस इंटिग्रेशन ऑफ 2nc सीओ इंटू डीएम प्लस इंटिग्रेशन ऑफ सीओ स्क्वेअर डीएम. हे बघा मुलांना इथं केअरफुली लक्षात घ्या. आता इथं जे आहे ना हे व्यवस्थित समजून घेणे गरजेचं आहे. बोर्ड दिसतोय ना इथपर्यंत तुम्हाला. हॅलो बोर्ड दिसतोय का खाली. हा ठीक आहे लक्ष द्या. हो ओके आता सीडी स्क्वेअर डीएम सीडीचा स्क्वेअर डीएम किंवा डीसी स्क्वेअर सीडी डीसी एकच. हे बघा इथं काय डीसी किंवा सीडी स्क्वेअर डीएम याची व्हॅल्यू काय आपली आयसी. हे बघा
इथं आयओ आहे ना, आयओ इज इक्वल टू याची व्हॅल्यू काय आहे आपली इथं बघा, इथं सीडी स्क्वेअर किंवा डीसी स्क्वेअर डीएम काय आय सी प्लस काय होतं माहिती का, हा जो एनसी आणि सीओ, एनसी आणि सीओ जेव्हा ह्या ऍक्सिसच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया असतो ना, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ऍक्सिस किंवा अबाउट ऍक्सिस म्हणण्यापेक्षा अबाउट सेंटर जो असतो ना तो झिरो असतो, म्हणजे हा याच्या अबाउट जेवढा मोमेंट ऑफ इनर्शिया असणार तो काय असणार इथं झिरो घ्यायचा प्लस सीओ स्क्वेअर डीएम. आता सीओ हे डिस्टन्स काय आहे हे बघा याची ओसी किंवा सीओ हे डिस्टन्स काय आपलं सी पासून ओ पर्यंत तो एच आणि त्याचं काय स्क्वेअर एच स्क्वेअर. आणि लक्षात ठेवायचं इंटिग्रेशन ऑफ डीएम काय असतंय कॅपिटल एम, हेन्स प्रूफ आयओ इज इक्वल टू आय सी प्लस एम एच स्क्वेअर. ही लास्टची स्टेप आहे ना ही व्यवस्थित समजून घ्या. काय सांगितलं बघा लक्ष द्या. दिसत नाही सर ती. हे लास्टची स्टेप दिसत नाही का, चलो ठीक ऊपर लिखते हम. हे बघा हे रफ करतो, लक्ष द्या इथं लिह. बघा ही स्टेप लिहून घेतो, इज इक्वल टू आयओ इज इक्वल टू लास्ट स्टेप समजून सांगतोय लक्ष द्या. आयओ इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ ते काय सीडी स्क्वेअर डीएम प्लस इंटिग्रेशन ऑफ 2nc डॉट सीओ इंटू डीएम. इथपर्यंत तर क्लिअर आहे, प्लस इंटिग्रेशन ऑफ सीओ स्क्वेअर डीएम. हे बघा हा आयओ ऍज इट इज, लक्ष द्या. इंटिग्रेशन ऑफ सिन्स इथं लिहितो इंटिग्रेशन ऑफ सीडी स्क्वेअर डीएम. ही चेक करा बरं, सीडी स्क्वेअर डीएम काय आहे, डीसी किंवा सीडी हा काय आयसी आहे, हा काय आयसी. त्याच्यानंतर इंटिग्रेशन ऑफ 2nc सीओडीएम इज इक्वल टू 0. हे जे आहे ना याचं जे रिझन लिहायचं आहे ना ते रिझन मी तुम्हाला सांगतो. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंटर हा काय असतो 0. म्हणजे हे बघा हे पहिला, नंतर ही दुसरी टर्म, आता तिसरी टर्म, आता आणि तिसरी टर्म सिन्स आणि सिन्स सीओ ची व्हॅल्यू काय आहे एच, म्हणजे सीओ स्क्वेअर काय होईल एच. आणि इंटिग्रेशन ऑफ डीएम काय असतं तुम्हाला सांगू का, इंटिग्रेशन ऑफ डी सीओ ची व्हॅल्यू एच आणि इंटिग्रेशन ऑफ डीएम लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, याचं इंटिग्रेशन असतं एम. काय इंटिग्रेशन असतं याचं एम. इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू एन या फॉर्म्युल्यानुसार ते आपण शोधू शकतो. तुम्हाला तसं आता बोर्डवरती जागा नसल्यामुळे मी तुम्हाला सांगत नाही, पण तुम्ही इथं लक्षात ठेवा इंटिग्रेशन ऑफ डीएम इज इक्वल टू एम. ठीक आहे. आता बघा इथं सर्व काय आहे सीडी स्क्वेअर डीएम याची व्हॅल्यू काय पुट करायची आपल्याला, आयओ इज इक्वल टू देअरफॉर लक्ष द्या सीडी स्क्वेअर डीएम काय लिहायचं आयसी प्लस इथं 0 प्लस हे काय आहे सीओ काय इथं एच चा स्क्वेअर डीएम काय एम. झालं ना मग प्रूफ आयओ इज इक्वल टू आय सी प्लस हा एम एच चा स्क्वेअर, एम एच चा स्क्वेअर. हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं लास्ट. ठीक आहे समजलं इथपर्यंत आहे. ओके हॅलो हे बघा केअरफुली ऐका, आपण काय लय विशेष असं काही नाही केलेलं आहे, याच्यावरून स्टेटमेंट लिहून घेतलं. Moment of inertia about any axis is equal to the sum of moment of inertia about axis passing through center and product of mass and square of distance between parallel axis. Then consider rigid body of any shape. Consider a small element of a mass dm located at a point D. Consider axis passing through center ACB and moment of inertia about axis passing through center is IC. Consider axis passing through any point O. Then moment of inertia about MOP is आयओ हे लिहून घेतलं, इथं नोटेशन लिहून घेतलं. नंतर काय केलं की इथून इथपर्यंत जे ओडी स्क्वेअर डीएम हा आयओ घेतला आणि सीडी स्क्वेअर डीएम हा आयसी घेतला. आता पायथागोरस थेरम यूज केला इथं ओएन डी मध्ये. तर पायथागोरस थेरम काय होतो ओडीएन किंवा ओएन डी, इथं लक्ष द्या ओडी स्क्वेअर हा कर्ण वर्ग बरोबर एक बाजू वर्ग आणि दुसरी बाजू वर्ग ओडी स्क्वेअर इक्वल टू डीएन स्क्वेअर प्लस एनसी स्क्वेअर अशा पद्धतीने एनओ स्क्वेअर असं लिहून घेतलं. आता इथे काय होतं माहिती का की आपण जे आयओ घेतलं होतं ना हे आयओ कुठं घेतलं इथं आपण असं खाली घेतलं. हे जे आयओ आहे ना हे आयओ खाली लिहून घेतलं. लिहिल्यानंतर काय केलं ओडी स्क्वेअर डीएम आला ना, ओडी कुठे ओडी. आता पायथागोरस यूज केला म्हटल्यानंतर ही व्हॅल्यू कुठे पुट केली आपण
याच्यामध्ये पुट केलेली आहे. याच्यामध्ये पुट केल्यानंतर हे असं आलंय. असं आल्यानंतर हे बघा की सेपरेट मल्टिप्लाय केलं डीएम ने, याला सेपरेट मल्टिप्लाय केल्यानंतर काय केलं की एनओ जो आहे, एनओ हा पूर्ण आहे, एनओ हा कसा आहे, हा पूर्ण एनओ आहे. मग सॉरी इथपर्यंत एनओ हा पूर्ण आहे. मग इथं काय एनओ इथून इथपर्यंत हे दोन्ही काय केलं तिथं पुट केले. ठीक आहे, एनओ इज इक्वल टू एन सी प्लस सीओ. आणि याला सॉल्व्ह केला ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर नुसार. तो काय असतो ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. ते अशा पद्धतीने आले. पुन्हा काय झालंय, हे डीएन आणि एनसी हे जे डीएन आणि एन, डीएन स्क्वेअर आणि एनसी स्क्वेअर, हे काय सीडी स्क्वेअर, याची व्हॅल्यू सीडी स्क्वेअर फुट केली इथं बघा, अंडरलाईन केलेलं आहे खाली. आणि सीडी स्क्वेअर फुट केल्यानंतर काय झालं की हेच इक्वेशन इथं लिहून घेतलं. सीडी स्क्वेअर डीएम काय आहे की आय सी आहे. नंतर हे 0 घ्यायचं तुम्ही, कारण हे ऍक्सिसच्या सेंटरच्या अबाउट जो मोमेंट ऑफ इनर्शिया असतो तो 0 असतो. ठीक आहे. आणि इथं काय सीओ स्क्वेअर डीएम, सीओ हे काय इथून इथपर्यंतचा अंतर, सीओ हा एच चा स्क्वेअर, आणि इंटिग्रेशन ऑफ डीएम हे कॅपिटल एम आहे. इंटिग्रेशन ऑफ डीएम काय असतं, कॅपिटल एम. आता हे बघा, हे इंटिग्रेशन ऑफ डीएम कॅपिटल एम कसं मी तुम्हाला थोडंसं समजून सांगतो. लक्षात हे समजलंय का क्लिअरली? हॅलो, ओके. काय करा माहिती का, आता ही जे आहे ना, राईट करा, स्क्रीनशॉट मारून घ्या. हे तुम्हाला 3 मार्क्स साठी हा थेरम विचारला जाईल. बऱ्याचशा वेळेस याचं फक्त स्टेटमेंट विचारलेलं आहे, आणि काय वेळेस स्टेटमेंट प्लस प्रूफ विचारलेलं आहे. याला इथून जे आहे ना हे प्रूफ आहे आणि हे स्टेटमेंट. ओके, हे बघा परपेंडिक्युलर टाइम लिमिट 3 मिनिट बाकी आहे. परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम होणार नाही, त्यामुळे परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम हा आपण काय करू, उद्या घेऊ. तुम्हाला हा पॉइंट क्लिअर समजला? हॅलो, बोला. सर ओके.